कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार, मी सागर कदम. तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाइम बुलेटिन. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. खेडमधून आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी देवणा पुलाखाली मोठ्या प्रमाणावरती आढळून आले गोवंश जनावरांचे अवशेष. आज पुन्हा एकदा खेडमधील वातावरण तणावग्रस्त. 80 वर्षीय वृद्ध महिलेवरती अत्याचार प्रकरणी निजामपूर शहरात कडकडीत बाजारपेठ बंद. विविध सामाजिक संघटनांकडून शहरात मोर्चा. प्रॉपर्टी कार्डसाठी नैना प्रकल्पग्रस्तांचा आसूड मोर्चा. ग्रामस्थांनी सिडको नैना प्राधिकरणाला घातला घेराव. आणि चिपळूण शहराला महापुरापासून संरक्षणासाठी बांधणार भव्य बंधारा. चिपळूणमध्ये बंधाराच्या कामाचा शुभारंभ. आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांना यश. आता पाहूया सविस्तर वृत्त. खेडमधून आज पुन्हा एकदा खळबळजनक घटना समोर येते. सलग दुसऱ्या दिवशी देवणा पुलाखाली मोठ्या प्रमाणावरती गोवंश जनावरांचे अवशेष आढळून आलेले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी गोवंश हत्या झाल्याचे उघड झाले आहे. रविवारी दुपारी नारंगी नदी पात्रात देवणा पुलाखाली जवळपास 8 गोवंश जनावरांचे अवशेष सापडले होते. त्यानंतर खेडमधील वातावरण संतापजनक झाले होते. मात्र आज सोमवारी दुसऱ्या दिवशी देखील याच ठिकाणी पुन्हा गोवंश जनावरांचे अवशेष मोठ्या प्रमाणावरती सापडल्यामुळे गोहत्या झाल्याच्या संतापावरून आज पुन्हा एकदा खेडमधील वातावरण तणावग्रस्त झाले आहे. या घटनेनंतर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पुन्हा नारंगी नदीच्या पुलावर शेकडो हिंदू बांधवांनी गर्दी करत हे कृत्य करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. तर खेडमधील हिंदुत्ववादी संघटनांनी उद्या मंगळवारी खेड बंद करण्याचा इशारा देखील माध्यमांशी बोलताना दिला आहे. राज्याचे नवनिर्वाचित गृहराज्यमंत्री आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी नारंगी नदी पात्रात सापडत असलेल्या गोवंश जनावरांच्या अवशेष प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नारंगी नदी पात्रात सापडत असलेल्या या प्रकरणाबाबत पुढील 24 तासाच्या आत कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक आणि स्थानिक पोलीस निरीक्षकांना आपण दिले असल्याचे नवनिर्वाचित गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. पाहुयात काय म्हणाले आहेत मंत्री योगेश कदम. एसपींशी देखील बोललोय. खेड तालुक्याच्या आमच्या पीआयना देखील मी आदेश दिलेले आहेत की पुढच्या 24 तासाच्या आतमध्ये ज्यांनी कोणी हे कृत्य केलेले आहे त्यांना पकडलं गेलं पाहिजे, त्याला अटक झाली पाहिजे आणि कडक कारवाई कुठल्याही परिस्थितीमध्ये हा प्रकार ज्यांनी केलेला आहे त्याला सोडलं जाणार नाही. त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल. कुठलाही राजकीय दबाव ही कारवाई करत असताना कोणाचा येणार नाही, हस्तक्षेप होणार नाही, याची जबाबदारी आम्ही घेतो आणि संबंधित अधिकाऱ्यांना 24 तासाच्या आतमध्ये कारवाई करायचे मी आदेश दिलेले आहेत. खेडमधील गोवंश हत्या प्रकरणी एक मोठी अपडेट हाती येते. गोवंश हत्या प्रकरणाचा खेड पोलिसांनी छडा लावलेला आहे. या प्रकरणातील तपास कार्यामध्ये पोलिसांना आता यश आलेलं आहे. गोवंश हत्या प्रकरणी खेड पोलिसांनी तात्काळ कारवाई करून छडा लावलेला आहे. खेड पोलिसांनी 24 तासांच्या आतमध्ये आरोपींना अटक करून त्यांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत. घटनास्थळावरून एक जिवंत बैल आणि मांस देखील पोलिसांनी जप्त केलेला आहे. शहरातील नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा बंद पाळू नये असे देखील पोलिसांनी आवाहन केलेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरालगत वाहणाऱ्या नारंगी नदी पात्रात देवणा पुलाखाली गेल्या 2 दिवसांपासून सापडणाऱ्या गोवंश जनावरांच्या अवशेष प्रकरणी खेड पोलिसांनी 24 तासांच्या आतमध्ये गोवंश हत्या करणाऱ्या 3 आरोपींना मुद्देमालासह पकडून अटक केलेली आहे. या प्रकरणात अन्य आरोपींचा शोध देखील सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एक जिवंत बैल तसेच मांस देखील जप्त केले असल्याची माहिती खेडचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र कुमार राजमाने यांनी सांगितलं आहे. दरम्यान गोवंश जनावरांचे अवशेष सापडल्यामुळे खेडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा बंद पाळू नये तसेच सोशल मीडियावरील अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींवरती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे देखील श्री राजमाने यांनी सांगितलं आहे.
हा संपूर्ण तपास जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र कुमार राजमाने तसेच खेडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी केलाय। या प्रकरणातील संपूर्ण तपासासंदर्भात खेडचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र कुमार राजमाने यांनी माहिती दिली आहे, ती आपण पाहूयात। खेड पोलीस ठाणे येथे काल एक श्री शशिकांत दांडेकर या व्यक्तीने त्याची गाय चोरीला गेल्या संदर्भात एक गुन्हा दाखल या खेड पोलीस स्टेशनमध्ये केला होता। त्या गायीचे काही अवशेष त्याला देवना नदीच्या किनारी सापडले होते। त्या अनुषंगाने खेड पोलिसांनी आम्ही तात्काळ त्याचा तपास सुरू केला। घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी आणखी काही जनावरांची शिंगे आम्हाला त्या ठिकाणी आढळून आली आणि त्यामुळे याचा गांभीर्याने आम्ही तपास घेऊन या प्रकरणात 4 टीम पोलिसांच्या तयार करून तपास सुरू केला होता आणि वेगाने तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही आज एक 3 आरोपी महत्वाचे आरोपी पकडलेले आहेत। त्यापैकी एका आरोपीकडे जनावरांचं जे काय मांस आहे ते आपल्याला या ठिकाणी मिळून आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे एक जिवंत बैल एका ठिकाणी बांधून ठेवला होता, तो देखील आपण या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि तपास सुरू केलेला आहे, पुढील तपास सुरू केलेला आहे। या गुन्ह्यातील जी काय टोळी असू शकते किंवा जी काय साखळी असू शकते त्याच्या मुळापर्यंत आम्ही पोहोचणार आहे आणि जे काही आरोपी असतील ते सर्व आरोपी अटक करून कडक कायदेशीर कारवाई त्यांच्यावर केली जाणार आहे। या अनुषंगाने आपल्या माध्यमातून मला सर्व खेड वासियांना एक नम्र आवाहन करायचं आहे की काही अनाधिकृत पत्रक याच्यावर फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपवर व्हायरल होते की बाबा बंद संदर्भात, परंतु असा कोणताही बंद नागरिकांनी पाळू नये। या संदर्भात कुणी काय धमकी वजा किंवा काय असं जबरदस्तीने कुणी काय करत असेल तर त्वरित पोलिसांशी संपर्क करावा। या अनुषंगाने आम्हाला त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल आणि जी आपल्याला खेडमध्ये जी शांतता पूर्वीपासून खेडवासी करतायत ते तशीच टिकून राहावी याकडे आम्ही लक्ष देणार आहे। त्याचप्रमाणे आपल्या माध्यमातून मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे की जे व्हॉट्सअपवर हे भावना भडकवण्यासंदर्भात किंवा ज्या काही पोस्ट अशा अफवावजा पोस्ट व्हायरल होत आहेत त्या पोस्टवर कुणी लक्ष देऊ नये किंवा आणि असे जर कोणी पसरवत असतील तर खरोखर त्यांना शोधून त्यांच्यावर कायदेशीर आम्ही कारवाई करू आणि त्या ऍडमिनवर पण आम्ही त्या संदर्भात कारवाई केली जाईल हे सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे। भारतरत्न दिवंगत माजी पंतप्रधान व भाजपचे नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून भाजपच्या वतीने भट्टे येथे अटल बिहारी वाजपेयी यांचे वाळू शिल्प साकारण्यात आले। रत्नागिरीतील शिल्पकार अमित पेडणेकर यांनी अटल बिहारी वाजपेयी यांचे वाळू शिल्प साकारले असून या वाळू शिल्पाचे अनावरण भाजप नेते व आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले आहे। यावेळी त्यांनी शिल्पकार पेडणेकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला। हे शिल्प साकारण्यासाठी शिल्पकार पेडणेकर यांना जवळपास 9 ते 10 तास लागले। अटल बिहारी वाजपेयी यांचा चेहरा साकारताना त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली। या शिल्पावर भाजपचा रंगीत ध्वज व कमळ ही निशाणी देखील साकारण्यात आली आहे। यापूर्वी शिल्पकार पेडणेकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि दानशूर भागोजी शेठ कीर यांचे वाळू शिल्प साकारले होते। मूर्तिकार असणारे पेडणेकर हे उत्तम कलाकार देखील आहेत। रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार किशोर मोरे यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त वधूवरांना शुभेच्छा देत सामंत यांनी वरातीत ठेका धरलाय, तर दुसरीकडे विधानसभेतील उबाटा गटाचे त्यांचे प्रतिस्पर्धी बाळ माने यांचा मुलगा आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांची मुलगी यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला देखील त्यांनी हजेरी लावली। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर रविवारी रत्नागिरीत आले, यावेळी त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीतून वेळात वेळ काढत उदय सामंत यांनी राजकीय प्रगल्भता दाखवत या दोन्ही कार्यक्रमांना हजेरी लावली। मंत्री उदय सामंत यांची रत्नागिरीमध्ये पत्रकार परिषद पार पडली। पाहूयात त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे त्या दोन्ही बाधित कुटुंब आहेत त्यांना आम्ही भेटणार आहोत। शासनामार्फत
भेटणार देखील आहोत आणि शिवसेनेमार्फत मदत देखील करणार आहोत. आणि जो काही प्रकार घडला आहे त्याच्यातनं कुठच्याही परिस्थितीमध्ये जो गुन्हेगार आहे त्याला कुठच्याही परिस्थितीमध्ये पकडलं जाईल हा विश्वास त्याच्या आम्ही कुटुंबाला देणार आहोत. कडक कारवाई केली जाईल ही आमची भूमिका आहे. आणि तिथल्या परिसरामध्ये मास्टर माइंडच्या संदर्भामध्ये जी काही चर्चा सुरू आहे त्या मास्टर माइंडपर्यंत आम्ही पोचू आणि त्याला देखील तुरुंगात टाकू ही आमची शासनाची भूमिका आहे. आणि हेच मुख्यमंत्र्यांनी सांगितले आणि हेच आमच्या नेत्यांची देखील भूमिका आहे. राजकारण त्यांना केलंच पाहिजे ना आता 5 वर्ष, ज्यावेळी 237 आमदारांचा मॅन्डेट आमच्याकडे आहे. त्याच्यामुळे आपण काहीतरी करतोय, आपण काहीतरी समाजाप्रती देणं लागतोय ही भूमिका राहुल गांधींना घ्यावीच लागेल. त्याच्यामुळे ती लोकशाहीतला एक भाग आहे, लोकशाहीतली एक प्रक्रिया आहे. परंतु आम्ही जे जातोय हे त्या बाधित कुटुंबाला न्याय देण्यासाठी जातोय, मदत करण्यासाठी जातोय. छगन भुजबळ साहेबांनी काय बोलावं हा त्यांचा वैयक्तिक राजकारणातला प्रश्न आहे. त्यांना उमेदवारी दिली, त्यांना मंत्रिपद का दिलं नाही याचं उत्तर अजितदादा देऊ शकतात. शिवसेना म्हणून ज्या पद्धतीनं नाराजी आपल्या माध्यमातून काही लोकांनी प्रदर्शित केलेली होती त्यांची समजूत काढण्यामध्ये देखील शिवसेना पक्ष हा यशस्वी झाला. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना, ओबीसींच्या नेत्यांना का मंत्रिपदं दिली नाही याच्यावर बोलण्याचा मला नैतिक अधिकार नाही. आणि भुजबळ साहेबांनी निवडणूक लढवावी, खासदारकी घ्यावी, राज्यसभेवर जायचं या सगळ्या पत्रकार परिषदेतनं गोष्टी आम्ही ऐकतोय. याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र बसेल, भुजबळ साहेबांची समजूत काढेल आणि पुन्हा एकदा भुजबळ साहेब महायुतीचं नेतृत्व म्हणून काम करायला बाहेर पडतील. तर अक्षता टाकताना अशी चर्चा होत नाही की तू माझ्यावर युती करतोस काय, मी तुझ्यावर युती करतो, तुला किती जागा, मला किती जागा. आणि लग्नामध्ये त्यांनी चर्चा केली असेल तर ठीक आहे, मला माहीत नाही. पण अक्षता टाकताना, साखरपुड्याच्या वेळी किंवा अशा गोष्टी ह्या युतीच्या होत नाहीत. पण ठीक आहे, तुम्हाला कदाचित कळलं असेल की त्यांची युती होते, लग्नात ठरलं. आपण बघू आता. आता 2 भाऊ एकत्र आले त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय? बरोबर आहे की नाही? राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे एका लग्नाच्या निमित्तानं स्वतःच्या घरामध्ये स्वतःच्या मुलाला किंवा भाच्याला आशीर्वाद देण्यासाठी एकत्र जर आले, त्याची एवढी चर्चा होते. तर ठीक आहे, त्यांनी एकत्र आले कुटुंब म्हणून, आनंद आहे ना त्याच्यामध्ये. ते बाहेर झाले पाहिजे, ते असलं मी करणारा कार्यकर्ता नाही. मी ज्यावेळी अजितदादांच्या बाबतीमध्ये देखील हे झालं त्यावेळी हेच सांगितलं, कुटुंब फुटल्यानंतर ज्यांना आनंद होतो ते राजकीय नेते आहेत असं मला वाटत नाही. दोघं लग्नाच्या निमित्तानं एकत्र आले, ठीक आहे, चांगलं आहे. कट्टर हिंदुत्ववादी आणि हिंदू रक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंत्री नितेश राणे यांनी ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवरती एक्स या सोशल प्लॅटफॉर्मवरती नाताळच्या पार्श्वभूमीवर एक पोस्ट प्रसारित केली आहे. यामध्ये त्यांनी आपल्या मुलाला संता नाही तर संत बनवा ही पोस्ट प्रसिद्ध केली आहे. या पोस्टमध्ये एक जागरूक, संस्कृतीशी एकनिष्ठ हिंदू असाही उल्लेख पाहायला मिळत आहे. नवी मुंबई येथे मंत्री आदिती तटकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये तसेच ढोल ताशांच्या गजरामध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यांच्या या स्वागतासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी प्रसार माध्यमांजवळ संवाद देखील साधला आहे. पाहूयात. मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली ते आमचे नेते, राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा, आदरणीय प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब, त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल साहेब असतील आणि सर्वच माझे मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे सुद्धा या निमित्ताने आभार मानेन की त्यांनी पुन्हा एकदा मला मंत्रिमंडळामध्ये महिला व बाल विकास विभागाची मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाधिक महिलांसाठी, बालकांसाठी विशेष काम करण्याचा प्रयत्न हा माझा निश्चितपणाने राहील. हे स्वाभाविक आहे, कारण प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या जिल्ह्यामध्ये जिथून आपण मंत्री झालेलो आहोत किंवा जिथून आपण निवडून आलेलो आहोत तिथलं प्रतिनिधित्व पालकमंत्री म्हणून करण्याची संधी मिळावी. मला वाटते आमचे राज्याचे मुख्यमंत्री आपले फडणवीस साहेब असतील आणि एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा हे या संदर्भातला योग्य तो निर्णय जो आहे तो निश्चितपणाने घेतील. पण एक आहे की महायुतीचे मंत्री म्हणून किंवा महायुतीचे आमदार म्हणून रायगड जिल्हा असेल किंवा इतर जिल्ह्यांमध्ये आम्ही विकासात्मक दृष्टीने एकत्रितपणाने किंवा महायुती म्हणून एकत्रितपणाने काम करण्याचा प्रयत्न हा सकारात्मक पद्धतीने निश्चितपणाने करणार आहोत. माणगाव तालुक्यातील निजामपूर शहरात 19 डिसेंबर रोजी 18 वर्षीय तरुणाकडून 80 वर्षीय वृद्ध महिलेवरती अत्याचार प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि या घटनेचे तीव्र संतप्त पडसाद निजामपूर शहर आणि माणगाव तालुक्यात उमटू लागले. यामध्ये 22 डिसेंबर रोजी आरोपीला कठोरात कठोर शासन व्हावे या मागणीसाठी निजामपूरमधील समस्त महिला वर्ग व विविध सामाजिक संघटना यांच्याकडून शहरात मोर्चा काढण्यात आला.
तर याच घटनेच्या निषेधार्थ निजामपूरमधील व्यापाऱ्यांनी 23 डिसेंबर रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला। यामध्ये मेडिकल, दवाखाने, बँका, अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यापारी व व्यावसायिक हे या निजामपूर बंदमध्ये सामील झाले होते। मागील वर्षी नैना प्राधिकरणाने नैना बाधितांना मालमत्ता पत्रक देण्याचे लेखी आश्वासन न पूर्ण केल्याने प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी नैना कार्यालयात एकत्र येऊन आसूड मोर्चा काढला। पळसपे गावातील महिला व पुरुष शेतकऱ्यांना नैना कार्यालयाबाहेर पोलिसांनी रोखले। गावठण विस्तारासाठी गावठण विस्तार हक्क समितीच्या माध्यमातून पळसपे ग्रामस्थांच्या माध्यमातून काही जणांनी प्राणांतिक उपोषण केले होते। यामध्ये नैना प्रकल्पामुळे घर, जमीन, जागा, गावठण विस्तारासंदर्भात काही मागण्या होत्या। या मागण्यांसाठी उपोषण करत असताना 26 जूनला सिडको MD कार्यालयातून अनिल दिग्गीकर यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक संपन्न झाली। या गोष्टीला तब्बल 1.5 वर्षाचा कालावधी लोटला होता। मात्र सिडको व नैना प्रशासन आपली जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करत आहे व ग्रामस्थांचे घरे तोडण्यात येत आहेत। त्यामुळे प्रॉपर्टी कार्डसाठी ग्रामस्थांनी सिडको नैना प्राधिकरणाला घेराव घातला। पनवेल तालुक्यातील पळसपे या गावी आमरण उपोषण मी गावठाण विस्तार हक्क समितीच्या माध्यमातून मी आणि माझे सहकारी आम्ही 10 जण त्या ठिकाणी प्राणांतिक उपोषणाला बसलो होतो। प्राणांतिक उपोषण सोडवत असताना ज्या काय आमच्या मागण्या होत्या, नैना प्रकल्प आल्यामुळं जमिनीच्या बाबतीत असतील, घरांच्या बाबतीत असतील, ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांवरती MDनी असं सांगितलं की प्रॉपर्टी कार्ड देणं ही जबाबदारी आमची आहे आणि हे प्रॉपर्टी कार्ड आम्ही तुम्हाला देऊ, परंतु त्यासाठी कालावधी लागेल। तर तो कालावधी आम्हाला मिळावा, कारण पावसाळ्याचे दिवस होते। त्यांनी 3 महिन्याचा कालावधी आमच्याकडून मागून घेतला आणि 3 महिन्याचा कालावधी मागितल्यानंतर 3 महिने ओलांडून गेल्यानंतर पुन्हा आम्हाला आंदोलन करावं लागलं। आम्हाला जे आश्वासित केलं होतं त्या आश्वासनाची पूर्तता न करता आमची घरं तोडण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून होत असताना, सिडकोच्या माध्यमातून होत असताना दिसतोय। आज मी पळसपे गावच्या सर्व ग्रामस्थांची आमची एक बैठक झाली आणि बैठकीमध्ये ठरलं की आपल्याला प्रॉपर्टी कार्ड मिळाले पाहिजेत, म्हणून आम्ही सारेजण किमान आमची 350 घरं ही पळसपेतून विस्थापित होत असताना दिसतात। ही घरं वाचवण्यासाठी सारे ग्रामस्थ एकत्रित येऊन आम्ही आमची मागणी देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि ही मागणी देत असताना प्रशासनाला आम्ही सांगितलेलं आहे बाबा लवकरात लवकर आमची जी मागणी आहे किंवा आम्हाला प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावं, ते प्रॉपर्टी कार्ड मिळावं याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आमची मागणी दिलेली। दरवर्षी चिपळूणमध्ये पुराचं पाणी शिरतं। शहरातल्या शंकरवाडी येथील ज्या भागातून वाशिष्ठीतून पाणी शहरात शिरतं त्या भागात नलावडे बंधारा बांधण्याचा शुभारंभ आज आमदार शेखर निकम यांच्या हस्ते पार पडला। बहादूर शेख कडून पुढे येणाऱ्या जलप्रवाहातून पुराचे पाणी याच भागातून शहरात शिरते। इथे असलेल्या इंग्रजकालीन बंधारा 2005 साली तुटला होता। चिपळूण बचाव समितीच्या आंदोलनानंतर आमदार शेखर निकम यांनी या बंधाऱ्यासाठी शासनाकडे मागणी केली। तब्बल 20 कोटी रुपये या बंधाऱ्यासाठी मंजूर झाले आहेत। बंधाऱ्याच्या कामासोबत गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ देखील आज करण्यात आला। यावेळी जलसंपदा विभागाच्या वतीने 2 पोकलेन आणि 5 हायवा डंपर या मशिनरीच्या सहाय्याने गाळ काढण्याचे काम सुरू झाले आहे। चिपळूणला पूरमुक्त करण्याचा विडा उचललेल्या आमदार शेखर निकम यांनी काही माहिती दिली आहे, ते पाहूयात। सातत्याने गाळ काढण्याचं काम आपलं चालू आहे आणि इथून पुढच्या काळात देखील जी मशिनरी कमी पडेल ती नामच्या माध्यमातून आदरणीय नाना पाटेकर साहेब असतील आणि त्यांचे सर्व लोक असतील यांच्या माध्यमातून आपण ते त्यांच्याशी बोलून देखील उपलब्ध करणार आहोत। लवकरात लवकर पालकमंत्र्यांची देखील नियुक्ती होईल आणि आदरणीय उदयजी सामंत साहेबांच्या माध्यमातून देखील या सगळ्या कामाला एक चांगल्या पद्धतीने आपल्याला मदत आणि सहकार्य त्यांचं ते नेहमीच मिळत आलं, पुढं देखील मिळण्याचं आपलं प्रयत्न। आधी हा बंधारा पूर्ण झाला तरच खऱ्या अर्थाने आपल्याला उपयोग होणार आहे, कारण पावसात शेवटी पुराच्या आधी तो झाला तर त्याचा उपयोग होईल आणि आपण त्याचा फॉलोअप आम्ही सगळेच जण इथं आहोत ते त्यांच्या मागे लागून पाठी लागून तो बंधारा एक तर त्याचं चांगलं काम आणि त्या पद्धतीने हे सगळं आपल्याला करू पद्धतीने आपल्याला जवळजवळ 8 ते 9
हे वॉल आपण करतो, ज्याचा उल्लेख आपण केला की बहादूर शेख असेल, मुरादपूर असेल, खालची इतर वेगवेगळी ठिकाणं आहेत, तिथंसुद्धा 285 कोटीचा प्रस्ताव शासनाकडे आपल्या गेलेला. त्याचबरोबरीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी देखील 2200 कोटीचा DPR आपण बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये जे खेडचं पाणी आहे ते डायरेक्ट कॅनॉलनी कसं खाडीला जाईल, काही वेगवेगळे उपाय आहेत. आपण सर्व पत्रकार मित्र आणि चिपळूणचे सर्व नागरिक यांच्या समोर तो प्रेझेंट करणार आहोत. बंधाऱ्यासोबत गाळ काढण्याचे काम सुरू झाल्यामुळे चिपळूणमध्ये सध्या समाधान व्यक्त होत आहे. या शुभारंभ प्रसंगी जलसंपदा विभागाचे अभियंता श्री सलगर यांनी देखील या कामासंदर्भात माहिती दिली आहे. पाहूया. गाळ काढायचं काम आता पहिल्या टप्प्यातील सुरू केलेलं आहे. सध्या नाम फाउंडेशन आणि जलसंपदा विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं काम सुरू होणार आहे. त्यापैकी आता सध्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या जलसंपदा विभागाच्या मशिनरी आलेल्या आहेत. 2 पोकल्यान आहेत आणि 5 हायवा आहेत आणि त्यांना आता आपण सुरुवात करतोय आणि काम सुरू झाल्यानंतर नाम संस्थेच्या पण मशिनरी ह्याच्यामध्ये ऍड होतील. आता तर आपण भिंतीची उंची ही निळापूर रेषा आहे आपली, त्या रेषेपर्यंत ठेवलेली आहे. त्याच्यामुळे काय होईल, पुरामध्ये जे पाणीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात येतो तो ह्या शंकरवाडी परिसरात म्हणजे पाण्याचा प्रवाह शिरणार नाही किंवा त्याच्यामुळे काही नुकसान होणार नाही त्यांचं, त्यातून त्यांना रिलीफ मिळणार आहे. खेडचे माजी नगराध्यक्ष तथा मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस ॲडव्होकेट वैभव खेडेकर, मनसे नेते प्रकाश महाजन व मनसे कामगार सेना सरचिटणीस खंडागळे यांनी आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आज राजापूर येथील तहसील कार्यालयात सुशासन सप्ताह आयोजित करण्यात आला होता. यामध्ये राजापूर तहसीलदार कार्यालयामार्फत सुशासन सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी राजापूर पंचायत समिती, त्याचबरोबर कृषी विभाग, आरोग्य विभाग, राजापूर नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, त्याचबरोबर राजापूर पोलीस प्रशासनाच्या मार्फत देखील सरकारी योजनेच्या माहिती देण्यात आल्या. नवनवीन योजना कशा प्रकारे राबवल्या जातात किंवा या योजनांचा उपयोग कशा प्रकारे करता येईल याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच राजापूर पोलिसांच्या वतीने कायदा सुव्यवस्था तसेच कायदा कोणासाठी कशा प्रकारे राबवला जातो, यामध्ये कोणत्या चरणी लागू होतात, मानवी हक्क काय असतात याबद्दल सविस्तर सांगण्यात आले. महसूल विभागाच्या वतीने राजापूर उपविभागीय अधिकारी व दंडाधिकारी जॅस्मिन मॅडम यांनी मार्गदर्शन केले. तसेच राजापूर प्रभारी तहसीलदार दीपाली पंडित यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी राजापूर गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी व राजापूर महसूल विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. 6 स्टॉल लावलेले आहेत आणि त्याचा नागरिकांना पुन्हा मी एकदा आवाहन करते की इथे लावलेल्या स्टॉलचा आणि या कर्मचारी जे वेळ देतात या सगळ्याचा आपण लाभ घ्यावा. धन्यवाद. मातृवंदना योजना आहे आपल्याकडे. त्यामध्ये ज्या पहिल्या खेपेच्या गरोदर माता असतात त्यांना आपण पहिल्या पेटीमध्ये 3000 रक्कम देतो आणि त्यांचं आधार कार्ड बँक डिटेल आणि नंतर मग डिलेव्हरी झाल्यानंतर जन्मदाखला लागतो आणि त्यांचे 3 डोस म्हणजे पहिले 3 डोस पूर्ण करावे लागतात आपल्याला 4.5 महिन्यापर्यंत. नंतर आपण 2000चा त्यांना आपण लाभ देतो. असे आपले सुरू आहेत मॅडम चांगले. माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त केंद्र शासनाने देशव्यापी सुशासन सप्ताह सुरू केला आहे. प्रशासन जनतेसाठी काय करतं हा या सप्ताहाचा प्रमुख उद्देश आहे. सर्वसामान्य जनतेच्या प्रलंबित कामांचा वेळेत निपटारा करावा असे मार्गदर्शन अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी केले. सुशासन सप्ताहाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यशाळा आज जिल्हा नियोजित समिती सभागृहात पार पडला. यावेळी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, तहसीलदार राजाराम म्हात्रे, योजना शिक्षणाधिकारी किरण लोहार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले आदी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यामधील लोटे परशुराम औद्योगिक वसाहती नजीकच्या खेड तालुक्यातील गुंडे निर्मल ग्रामपंचायतच्या वतीने माझी वसुंधरा या शासनाच्या उपक्रमाअंतर्गत संपूर्ण गुंडे गावातील महिलांना स्वच्छता किटचे वाटप करण्यात आले. यावेळी हिंदुस्तान कोका कोला शीतपेय कंपनीचे प्रतिनिधी श्री उत्तम जाधव यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. यामध्ये पाणी, आरोग्य व स्वच्छता याबद्दल सखोल माहिती देऊन यातून होणारे परिणाम आणि दुष्परिणाम यांची कल्पना दिली. अंगणवाडी सेविका संचिता आंबरे यांनी महिलांना मासिक धर्म स्वच्छतेविषयी माहिती देऊन हात धुवा मोहिमेची माहिती दिली. माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील मोरे यांच्या हस्ते वॉश किटचे वाटप करण्यात आले. या आयोजित कार्यक्रमाला अंगणवाडी मदतनीस, महिला बचत गटांच्या अध्यक्षा, सचिव सदस्य, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रत्नागिरी येथील उद्यमनगर भागात असलेल्या चंपक मैदान येथे जिल्हास्तरीय इज्तिमाचे आयोजन करण्यात आले आहे। दिनांक 23 व 24 डिसेंबर रोजी आयोजित या कार्यक्रमाला जिल्हाभरातून साधारणपणे 40,000 पेक्षा अधिक लोक उपस्थित राहतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। यहाँ पे चंपक मैदान में हम 3 दिन से है। हमारा नेवरे जमातिल मुस्लिमीन से शब्बीर निकाला हुआ है। वहाँ पे पानी का, शरबत का, चाय का, फल फ्रूट का वगैरह कुछ इंतज़ाम किया हुआ है। वो सब लोग यहाँ पे आके ले लेना। कम से कम यहाँ पर 50,000 आदमी लोग आने की उम्मीद है, इसलिए हम इन्हें पूरा बंदोबस्त करके यहाँ पे आए हुए हैं। तो आप यहाँ पे सब लोगों ने चाय पानी शरबत वगैरह फ्रूट वगैरह लेने के लिए आना। आणि मूळ उद्देश याचा असा आहे की इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेबांनी जी शिकवण दिली आहे त्याबद्दलची जागृती मुस्लिम धर्मियामध्ये होऊन ती अंमलबजावणी प्रत्येकाच्या व्यक्तिच्या जीवनामध्ये प्रत्येकाने करावी, जेणेकरून विश्वबंधुत्व, समता, बंधुता आणि शांतीचा जो संदेश इस्लाम धर्माने दिलेला आहे तो सर्वांपर्यंत पोहोचेल आणि प्रत्येकाने आपल्या जीवनात त्याचं आचरण करावं। जे काही इस्लामचे हे दिलेले आहेत, इस्लामचे जे शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीनुसार प्रत्येकाने आचरण करावं आणि त्याकरता लोकांच्या प्रबोधनाकरता हा इज्तिमा दरवर्षी केला जातो। या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।